कोणकोणत्या प्रकारचे दस्त म्हणजेच डीड हे बेकायदेशीर ठरतात? नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. जर कोणताही दस्त करीत असताना दस्त करून देणारी किंवा घेणारी व्यक्ती ही 18 वर्षापेक्षा कमी वयाची असेल तर तो दस्त हा करून देणाऱ्या किंवा घेणाऱ्या व्यक्तीवर बंधनकारक नसतो. 18 वर्षाखालील व्यक्तीच्या पालनकर्त्याने कायदेशीर बाबींचे पालन करून दस्त अज्ञानाच्या वतीने लिहून दिलेला असेल तर तो कायदेशीर ठरतो. तसेच एखादे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी एखादा दस्त किंवा करार लिहिलेला असेल तर तोही बेकायदेशीर ठरतो. एखादी व्यक्ती वेडसर असेल किंवा एखादी व्यक्ती नशेच्या आहारी असेल, त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने दस्त लिहून दिला तर तोही दस्त हा बेकायदेशीर ठरतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी व्यक्ती दस्त लिहून देत आहे त्या व्यक्तीला एखाद्या मिळकतीबाबत दस्त लिहून देत असतील तर त्याबाबतचे कायदेशीर हक्क व अधिकार असले पाहिजे. स्वतःला असलेल्या अधिकाराबाबतच दस्त लिहून देता येतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब